असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी ही वृत्ती सोडून लाथ मारीन तिथे पाणी काढीन अशा वृत्तीकडे प्रवास करणाऱ्या या अशा स्पर्धेच्या निमित्तानं आपण पुन्हा एकदा भेटलेलो आहोत. मला तुम्हाला माझ्या एका मित्राची कथा सांगायची. तो माझा मित्र आहे ना NRG आहे बरं का. NRG? NRI माहितीये. NRG काय? NRI इज नॉन रेसिडेंट इंडियन. बरोबर. NRG म्हणजे नॉन रेसिडेंट गावकरी. हा, म्हणजे कसं असतं की काही लोक गावातले असतात पण ते कामानिमित्त काही त्यांच्या नोकरीनिमित्त व्यवसायानिमित्त ते शहरात जाऊन स्थायिक होतात. परंतु गाव त्यांचं सुटत नाही कारण गावाशी जोडली गेलेली त्यांची नाळ ती कधीच तुटत नाही. अशाच माझ्या एका मित्राची कथा मला तुम्हाला सांगायची. दत्ता पाटील, अमेरिकेतल्या सिलिकॉन व्हॅलीत घर, नामांकित कंपनीत उच्च पदाची नोकरी, पैसा मान सर्व काही कमावलेलं. पण हा प्रवास सोपा नव्हता. दत्ता यांचा जन्म मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील हलगरा गावचा. आई वडिलांनी अत्यंत कठीण परिस्थितीत शिक्षण दिलेलं पण दत्ता यांनी त्याचं चीज केलं. शेती इकलो 2 एकर, ह्याचं शिक्षण पार पाडलो. पुन्हा शिक्षण शिकलेले आई वडील असताना मला एवढं हिंमत करून माझं शिक्षण पार पाडल्यात म्हणून त्याला अभिमान वाटतोय. अमेरिकेत सुखवस्तू आयुष्य जगत असताना सुद्धा दत्ता पाटील यांचं मन कुठेतरी भारतात अडकलेलं. गेल्या वर्षी लातूर जिल्ह्यासाठी ट्रेननं पाणी आणावं लागलं. या घटनेने व्यथित झालेले दत्ता पाटील मनात विचार करतच होते की आपल्याला काय करता येईल. आणि अशाच वेळी योगायोगाने सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा घोषित झाली आणि अमेरिका ते हलगरा गाव बोलणी सुरू झाली. दत्ता पाटील यांनी त्यांच्या आईला आणि त्यांच्या गावातल्या वर्गमित्रांना पाणी फाउंडेशनच्या प्रशिक्षणासाठी पाठवलं आणि दुसरीकडे जलसंधारणाच्या कामासाठी लागणाऱ्या निधींसाठी स्वतः धडपड सुरू केली आणि अत्यंत अभ्यासपूर्वक प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून याहू कंपनीच्या CSR फंडमधून आपल्या गावासाठी तब्बल 30 लाखांचा निधी संमत करून घेतला. इथे महाराष्ट्रात वॉटर कप स्पर्धेचं वारं वाहू लागलं आणि दत्ता आपल्या कुटुंबियांसमवेत आपल्या गावी पोहोचले. आल्या आल्या त्यांनी गावकऱ्यांबरोबर मीटिंग घ्यायला सुरुवात केली. ते त्यांना संघटित करू लागले. आता घरी 1 महिन्यावर लग्न बी आहे तर सगळं गावासाठी ह्या पाण्यासाठीच तळमळतीची. दत्ता यांच्या पुढाकारानं गावात श्रमदानाची चळवळ सुरू झाली. आर्थिक प्रश्न सुटला असल्या कारणाने नाला रुंदीकरण खोलीकरणासारखी मशीनच्या सहाय्यानं करायला लागणाऱ्या कामांची सुद्धा सुरुवात गावामध्येच झाली. दत्ता स्वतः सुद्धा हातात कुदळ फावडं घेऊन श्रमदानाला उतरले. हातात टिकावा घेतला, खोऱ्या घेतला आणि आतापर्यंत आज ह्या वेळेत सुद्धा श्रमदान चालू आहे त्याचं. पण अजूनही दत्ता थांबले नाहीयेत. आपल्या विविध देशांमधल्या मित्रांच्या मदतीनं त्यांनी अतिरिक्त 4 लाखाचा निधी आपल्या गावासाठी उपलब्ध केलाय. गावात जलसंधारणाच्या कामांनी जोर धरलाय. दत्ता यांच्या या तळमळी मागे नक्की काय विचार आहे? या माध्यमातून मला वाटतं की पाण्याचा प्रश्न तरी सुटेलच नक्कीच. त्यासोबतच लोकांनी एकत्र येवं असं मला वाटतंय गावासाठी. अमेरिकेत राहूनही दत्ता पाटील यांची नाळ आजही गावाशी जोडलेली आहे. तो फक्त शरीर आणि व्यवसायासाठी तिकडं आहे पण ऍक्च्युली त्याचं हृदय जो मातीशी त्याचं नातं आहे ते अजून सुद्धा इथंच जुडलेले आहे. दत्ता पाटील यांनी आपल्या गावासाठी जो पुढाकार घेतलाय त्याला आमचा सलाम. या गोष्टीच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला मदतीची हाक मारतो आहे कारण आपलं मुख्य उद्दिष्ट आहे ते महाराष्ट्राला दुष्काळ मुक्त करायचं. म्हणजे आपल्या समोरचं चॅलेंज आव्हान खूप मोठं आहे आणि त्यासाठी तुमच्या श्रमदानाची नक्कीच आम्हाला मदत होणार आहे. तुम्ही जर का कामानिमित्त गावाच्या बाहेर शहरात राहत असाल तर गावाला तुमच्या श्रमदानाची खूप गरज आहे, नितांत गरज आहे. तुम्ही गावात येऊन श्रमदान करू शकता. गावामध्ये अनेक व्हॉट्सअपचे ग्रुप्स तयार केलेले आहेत, त्याच्यात तुम्ही सहभागी व्हा. ग्रुप्स नसतील तर तुम्ही स्वतः एक व्हॉट्सअपचा ग्रुप तयार करा आणि गावकऱ्यांना त्याच्यात सामील करा. हे काम आपलंच आहे असं मानलं की झालं, मग आपला महाराष्ट्र पाणीदार झाल्याशिवाय राहणार नाही. दत्ता पाटीलची स्टोरी ऐकून मला एक सुचलंय. म्हणजे एक म्हण आहे आमच्या वराडात का घार उडते आकाशी नजर त्याची पिलापाशी. खरं आहे ते. म्हणजे ते किती दूर आहेत समजा अमेरिकेहून इतक्या दूर पण त्यांची नजर आपल्या गावात आहे. सलाम दत्ता पाटील.